नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन स्टडी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्तेचा अभ्यास करणारच आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधी सांगायचं आहे, आपण दर्शन स्टडी अकॅडमीमध्ये आपण नवीन ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. विशेष उन्हाळी वर्ग ऑनलाईन बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल? आपल्याला तुमच्या मुलांचा जो पाया आहे, तुमच्या मुलांचा जो सर्व विषयांचा पाया, तुमच्या मुलांचा गणिताचा पाया, ज्या स्कॉलरशिप नवोदय सारख्या ज्या परीक्षा असतात त्याचा पाया आम्ही 1.5 महिन्यात पूर्ण करून घेणार आहोत. तर कालावधी कधी 1 मे पासून बॅच सुरू होणार आहे. 1 मे ते 15 जून पर्यंत आपली बॅच चालणार आहे. ठीक आहे. मग रात्री वेळ काय असेल? 7 ते 8, 8 ते 9, जेव्हा दिवसभर सुट्टी असते मुलांना. आणि आमचं ध्येय एकच आहे, आम्ही स्कॉलरशिप सारख्या परीक्षांचं तुम्हाला तुमच्या मुलाचा बेस पाया पक्क करून देऊया. तर त्यामागे आमच्या क्लासचे वैशिष्ट्य, रेकॉर्डेड क्लास तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध राहील, डेली नोट्स राहील व्हॉट्सअप ग्रुपवर, PYQ टेस्ट सिरीज राहील, त्यानंतर डाऊट क्लिअर होईल ऑन द स्पॉट. झूम या प्लॅटफॉर्मवरती आपण क्लास सुरू करणार आहोत आणि फी फक्त आहे 299 रुपये. तुमच्या मित्रांना सांगा, आपण स्पेशल उन्हाळी वर्ग ऑनलाईन बॅच सुरू आहे. संचालक दर्शन पंकज सोनार, मी स्वतः, आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल श्री पंकज अशोक सोनार, BSc BEd केमिस्ट्री. आपण ही बॅच सुरू करणार आहोत. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चय करून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण असंच 4थी 7वी NMMSच्या परीक्षेचा पाया पक्का करून घेणार आहोत आणि मग 15 जून नंतरून आपल्या मेन बॅच सुरू होणार आहे. तोपर्यंत आपण बेस पक्का करून घेणार आहोत. चला तर आता आपण शिकवण्याकडे जाऊया. तर आता आपण काय शिकवत होतो? ठीक आहे, तर आता आपण काय शिकवणार आहोत? संख्या मालिका, ज्या क्रमसंख्या असतात त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. क्रमसंख्या कशा, त्यांचे नियम सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर बघा, संख्या मालिकेतील सोडवताना लक्षात ठेवायचे नियम. हे जे नियम आहे ते संख्या मालिकेत सोडवताना हे लक्षात ठेवायचे. क्रमसंख्या आपण बघणार आहोत. बघा, ॲडिशन तपासा. जर क्रमसंख्या, आधी आपण क्रमसंख्येबद्दल थोडंसं हे करून घेऊया. क्रम म्हणजे आपल्याला संख्या दिलेल्या असतात बघा, 7, 19, 31, 43, 55, पुढे काय येईल? ठीक आहे. तर मग आपल्याला असं संख्यांचा क्रम लावायचा असतो. खूप सोपं असतो. स्कॉलरशिपमध्ये याचे 2 प्रश्न सुद्धा येतात. तर बघा, याचे आता नियम बघूया आपण. बेरीज, ॲडिशन तपासा. संख्या ठराविक संख्येने वाढत आहे का ते तपासा. संख्या जी आहे ती ठराविक संख्येने वाढतात ते तपासा. बघा, 7, 19, 31, 43, 55, त्याच्या पुढे काय येईल? बघा, 7 मध्ये +12 केल्यावर किती येतं? 7 मध्ये +12 केल्यावर 19 येतं. 19 मध्ये +12 केल्यावर किती येतं? 31 येतं. 31 मध्ये +12 ॲड केल्यावर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 43 येतं. 43 मध्ये सुद्धा +12 ॲड केल्यावर किती येतं? 55 येतं. मग 55 मध्ये मग विद्यार्थी मित्रांनो हे बघा 55 मध्ये जर आपण किती 12 ॲड केल्यावर किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो? 67. मग आपला पुढचा क्रम कोणता लागेल? त्यांनी सांगितलं आपल्याला संख्या. मग आपला पुढचा क्रम बघा, 55 मध्ये +12 केल्यावर 67. ॲडिशन मध्ये कसं विद्यार्थी मित्रांनो? बघा, ॲडिशन तपास. जर संख्या ठराविक संख्येने वाढत असेल तर त्याला, समजा सुरुवातीला 2 ने, मग 4 ने, मग 6 ने, असा ठराविक गटाने वाढत असेल तर ते ॲडिशन चेक करायची. प्रश्न या टाईपचे असतात, हे तुम्हाला मी सांगत आहे. असेच टाईपचे प्रश्न असणारे. चला, वजाबाकी चेक करायची. वजाबाकी म्हणजे काय? सबट्रॅक्शन. आपली सबट्रॅक्शन त्यामध्ये होते का व्यवस्थित हे आपल्याला चेक करायचं. मग कसं? बघा, 80 मध्ये 71, 62, 53, 44. ठीक आहे. 80 मध्ये -9 केल्यावर किती येतं? 71 येतं. 71 मध्ये -9 केल्यावर किती येतं? 62 येतं. 62 मध्ये -9 केल्यावर किती येतं? 53 येतं. 53 मध्ये -9 केल्यावर किती येतं? 44 येतं. आणि 44 मध्ये -9 केल्यावर किती येतं? ते आपलं उत्तर असणार आहे. मग 44 मधून आपल्याला किती -9 करायचं. मग 44 मधून -9 केल्यावर किती येतं? बघा, 44 - 9, 44 - 9 केल्यावर येतं आपलं उत्तर. हे बघा, 44 - 9 केल्यावर येतं किती? 35 उत्तर येतं. ठीक आहे. तर चला तर आता बघूया तिसरं, गुणाकार, मल्टिप्लिकेशन पहा. संख्या एखाद्या संख्येने गुणली जाते का ते पहा. आपली जी संख्या आहे ती एखाद्या संख्येने गुणली जाते. बघा, इथे उदाहरण काय दिले? 2, 8, 32, 128. आता बघा, 2 4 8,
त्याच्यानंतरून 8 4 32 आणि 32 4 128 आणि मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे 128 4 इज इक्वल टू 512. असं आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा भागाकार तपासा, डिव्हिजन भागाकार तपासा. बघा एखादी संख्या भागाकार कसा बघायचा मग बघा विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ 216 आहे. 216 ला 2 ने भाग घातल्यावर हे बघा 216 ला 2 ने भाग घातल्यावर किती येतं? 108 येतं. चेक करा. 108 ला 2 ने भाग केल्यावर 108 चे निम्मे किती होतात? बघा 54 येतं. 54 प्लस 54 54 येतं. त्यानंतर 54 चे निम्मे करा बघा 27 येतं आणि 27 चे निम्मे करून इथे आपल्याला ते उत्तर लिहायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो तर 27 चे निम्मे किती होतात मग? 27 डिवायडेड बाय 2 13.5 13.5 हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर चला आता आपण तुम्हाला समजले असेलच. ठीक आहे. तर आता आपण पुन्हा रिवाइज करूया. ऍडिशन मध्ये कसं जर एखाद्या संख्येचा क्रम वाढत असेल, समजा 2 आधी 2 ऍड केला मग 4 ऍड केला असं क्रम वाढत असेल तर ऍडिशन चेक करायची. प्रश्नांचे प्रकारच आहे हे. ऍडिशनचे प्रकार असतात, सबट्रॅक्शन मध्ये प्रश्न येतात, गुणाकार मध्ये येतात, भागाकार मध्ये येतात. समजलं? तर आता आपण नेक्स्ट प्रकारकडे जाऊया. आपले जे नेक्स्ट प्रकार आहे ते आता आपण बघूया. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट प्रकार कशी बघा, आलटून पलटून नियम अल्टरनेट पॅटर्न. एकाड एक वेगळा नियम लागू असू शकतो. बघा एकाड एक वेगळा नियम. बघा इथे कसं आहे बघा 10 मध्ये यांनी उदाहरण दिले 10 11 12 22 23 46 47. ठीक आहे. बघायचं तर मग हे बघा यांनी इथे आपला एरो दिसतोय. हे बघा 10 मध्ये प्लस 12 केल्यावर किती येतं? 22 येतं. 22 मध्ये 22 येतं. ठीक आहे. मग 22 मध्ये प्लस 12 केल्यावर किती येतं? नीट बघा 22 मध्ये प्लस 12 केल्यावर 40. 22 मध्ये प्लस 12 केलं. ठीक आहे. तर बघा 10 11 22 23 46 47. इथे नियम कसा आहे? एकाड एक आहे. बघा 10 मध्ये बघा आपण पुन्हा ते चुकले होते आपले. ठीक आहे. पुन्हा बघा 10 मध्ये बघा प्लस केल्यावर येतंय. हे बघा प्लस केल्यावर येतंय. त्यानंतरून मग 10 11 22 23 46 47. मग पुढे कोणते संख्या आहे आपले? बघा 10 11 22 23 46 47. आता यांनी एक संख्या सोडलेली आहे. मग आपण काय करायचं? मग जाऊ पण त्यांनी दिलेली नाहीये. मग आपल्याला इथे काय 46 47. मग काय 56 10 11 23 आणि एक संख्या 5 सोडलेली आहे 46 47. मग 49 आणि 60 अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता बघा वर्ग घन त्रिकोणी संख्या, स्क्वेअर क्यूब ट्रायंग्युलर नंबर. कधी कधी संख्या मालिकेतील 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग किंवा 1 3 चे घन अशा प्रकारचे असतात. प्रश्न कसे असतात बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. कधी 1 चा स्क्वेअर, कधी 2 चा स्क्वेअर, कधी 3 चा स्क्वेअर विचारले जातात किंवा 1 चा घन 2 चा घन असे आपल्याला विचारले जातात. यासाठी आपल्याला स्क्वेअर आणि क्यूब पाठ असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण जे आपली बेसिकची जी बॅच आहे ती आपण सुरू करतो आहोत. त्याच्यात सगळं तुमचं बेसिक पाया पक्का केलं जाईल. मग आपली रेग्युलर बॅच सुरू होईल वर्षभराची. तर मग त्याच्यासाठी आपल्या खाली दिलेल्या ज्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. तर चला हे बघा हा नंबरवर संपर्क साधायचा आहे 9527 938300. नाहीतर हे बघा हा नंबरवर संपर्क साधायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आपला हा जो नंबर आहे या नंबरवर संपर्क करा. 8600264596 या नंबरवर संपर्क करा आणि आपली आत्ताच जागा बुक करून ठेवा. मार्गदर्शन असणार आहे तुम्हाला श्री पंकज अशोक सोनार BSc वेड. ठीक आहे. संचालक आहे मी या कोचिंग इन्स्टिट्यूटचा. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता समजत असेल. आता आपलं वर्ग घन त्रिकोणी संख्या चालू होतं. स्क्वेअर क्यूब ट्रायंग्युलर नंबर. कधी कधी संख्यामालेत 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किंवा 1 ची घन अशी प्रश्न येतात. बघा आता यामध्ये घन त्रिकोणी संख्या. आता बघा 1 3 6 10 15 21. आता यामध्ये बघा ट्रायंग्युलर नंबर मध्ये दिलेलं आहे. बघा 1 3 ही ट्रायंग्युलर संख्या आहे बरोबर. 6 ही पण ट्रायंग्युलर संख्या आहे. 21 हे सर्व काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? ट्रायंग्युलर संख्यांचा क्रम दिलेला आहे. कोणता क्रम आहे? ट्रायंग्युलर संख्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या काय ट्रायंग्युलर नंबर आहे. तर कशा बघायचे मग बघा 3 - 1
किती येते 2 येते बरोबर. त्यानंतर 6 वजा 3 किती येते 3 येते बरोबर. त्यानंतर 10 वजा 6 केल्यावर किती येते 4 येतं. त्यानंतर 15 वजा 10 केल्यावर 5 येतं. हे बघा 3 वजा 1 2 येतं. 6 वजा 3 3 येतं. 10 वजा 4 4 येतं. 15 वजा 10 5 येतं आणि 21 वजा 15 6 येतं. मग यांचा सर्वांचा क्रम असा आहे. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग 21 मध्ये 7 21 माझा 21 अधिक किती 6 संख्यांचा क्रम झालाय. मग 21 अधिक 7 केल्यावर किती येईल विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर येईल आपलं 28. ठीक आहे 28 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर आता बघूया नेक्स्ट फरकांची मालिका, डिफरन्स पॅटर्न. दोन संख्येमधील फरक संख्यांतील अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार या संख्येमध्ये असतो. बघा 2 संख्येमध्ये फरक किती आहे 6चा आहे. ठीक आहे 2 8 फरक किती 6चा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 11 आणि 13 फरक कितीचा आहे, यांचा एक ग्रुप करू समजा आपण. हे बघा 2 8 फरक 6चा. त्यानंतर 11 13 फरक 3 वजाबाकीने. ठीक आहे. त्यानंतर 22 26 यामध्ये बघा 22 मध्ये प्लस, जर 22 मध्ये प्लस 4 केलं तर आपला फरक अंकांचा गुणाकार. हे बघा 22 मध्ये जर प्लस केलं समजा फरक बरोबर 9 आला. त्यानंतर बेरीज फरक 4 आला वजाबाकी करून. 26 मध्ये वजा 22 केलं तर किती 4 फरक येतो. ठीक आहे बरोबर. तर मग तसंच करायला गेलं तर आपलं उत्तर काय येईल बघा. पुन्हा एकदा आपण समजून बघूया. हे बघा 2 आणि 8 फरक यांचा बेरीज केली तर 6 येतं. मग 8 आणि 11 मध्ये बघा 8 + 3 केल्यावर 11 येतं बरोबर. मग बघा त्यानंतर 11 आणि 13 यामध्ये 2 ॲड केल्यावर येतं फरक 2. ठीक आहे. त्यानंतर 13 आणि 22 यांचा फरक किती 9 येतो 9. मग किती आधीचा फरक 3 नंतरचा फरक 9 आला. मग 26 मध्ये 9. मग 26 मध्ये जर फरक 12 ॲड केला आपण, जर फरक 12 ॲड केला 26 अधिक 12, 26 मध्ये जर 26 + 12 ॲड केलं तर आपलं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, मग 38 हे असं उत्तर येईल. ठीक आहे. तर चला आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे 38. तर आता आपला मिश्र नियम, मिक्स रूल मध्ये बघा कधी गुणाकार अधिक बेरीज, तर कधी वजाबाकी आणि गुणाकार. वजाबाकी किंवा गुणाकार अशा दोन्ही क्रियांचा संमिश्र नियम असू शकतो. बघा हे बघा 1 × 4 + 1. बघा इथे गणित बघा 1 × 4 + 1 = किती आलं 5 आलं. मग 21चं कसं येईल बघा. मग 21चं जर 5 × 4 + 1 5 × 4 + 1. ठीक आहे. त्यानंतर मग तसंच 85चं कसं येईल मग 21 × 4 = +1. मग आपलं उत्तर मग तशी आपली क्रिया असते. ठीक आहे. तर आता आपण प्रश्नांकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तर आपली बॅच तुम्ही नक्कीच जॉईन करा. तज्ञ मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. उन्हाळीचा वर्ग बॅच आहे. फी फक्त 299 रुपये फी असणार आहे आपली. आणि संचालक मी स्वतः आहे. आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे पंकज अशोक सोनार, माझे वडीलच आहे. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. बॅच नक्की जॉईन करा. संपर्क करा आपल्या 9527918320. ठीक आहे. तर चला आता आपल्या क्वेश्चन्सकडे जाऊया. कॉन्टॅक्ट करा, सीट्स लिमिटेड आहे. ठीक आहे म्हणून लगेच बुक करा. तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण सरावामध्ये घेतलेला आहे. बघा इथे कसं दिलेलं आहे. ठीक आहे 40. हे बघा 40, त्यानंतर 40 दिलेलं आहे. त्यानंतरून काय दिलं 30, त्यानंतरून 22 40 30 22. ठीक आहे. मग 22 लिहून घेऊया आपण. 16 आणि 12 यामधील फरक बघायचा आहे. मग बघा 40 वजा 10 केल्यावर किती येतं 30 येतं. 30 मध्ये जर वजा किती 8 केल्यावर 22 येतं. 22 मध्ये जर वजा 6 केल्यावर किती येतं. 22 मध्ये वजा 6 केल्यावर किती येतं 16 येतं. 16 मध्ये वजा किती 4 केल्यावर किती येतं 12 येतं. मग 12 मध्ये आपल्याला वजा किती करावं लागेल 2 करायला आहे. कारण की क्रम बघा 10 8 6 संख्येतील अंकांचा फरक किती आहे 2 आहे. मग 12 मध्ये जर 2 वजा केले तर उत्तर किती यायला पाहिजे आपलं 10 यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपलं मग ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर 1 मिनिट. ऑप्शन नंबर 10 इज फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
एक मिनटं काय झालं. तर नेक्स्ट क्वेश्चन 18, हे बघा आपण लिहून घ्यावे. 18, 36, 72, 144. हा जो आपला क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर किती येतं? 36 येतं. 36 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर किती येतं? 72 येतं. 72 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर किती येतं? 144 येतं. मग 144 गुणिले 2 केल्यावर किती येतं? बघा 144 मल्टिप्लाय बाय 4 2 चा 8, 4 2 चा 8 इज इक्वल टू 288 येतं. मग आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 625, 625, 125 आणि 25. विद्यार्थी मित्रांनो ह्या क्रम बघा. 625 जर आपण बघूया, जर 25 घेतला आहे, 25ला जर आपण गुणिले 25 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर 125 येतं. बघा आपण हे बघा उलट्या करू सुरू. 125ला जर गुणिले 5 केलं तर 625 येतं. मग जर 25ला जर आपल्याला 5 गुणिले होतं, मग कशाने गुणिले 5 केल्यावर आपलं 25 उत्तर येईल? 1. कशाने? 1 ने. कसं बघा, 1ला गुणिले 1ला आपलं 25 ने येतं. ठीक आहे. तर मग बघा, तर सॉरी विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 1 अंक राहिलेला आहे. तेच म्हणलं आपलं कुठेतरी हे झालं. इथे 5 अंक घ्या, इथे 5 घ्या आणि मग पुढची संख्या 5 आलं. मग 5 गुणिले केल्यावर 25 येतं. मग 1 गुणिले 5 केल्यावर, म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. तर चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, तर मी तुमच्या समोर क्वेश्चन लिहून घेतो. हे बघा 25, 28, 25, 28, 34, 43. ठीक आहे. 25, 28, 34, 43, 55. पुढची संख्या शोधायची. बघा मग हे बघा 25 मध्ये जर +3 केल्यावर किती येतं? +3 केल्यावर 28 येतं. 28 मध्ये जर +6 केल्यावर किती येतं? 34 येतं. 34 मध्ये +9 केल्यावर किती येतं? 43 येतं. 43 मध्ये +12 केल्यावर किती येतं? 56 येतं. मग क्रम बघा, 3 चा टेबल तयार झाला. 3 2 चा 6, 3 3 9. मग आपलं 12 मध्ये आणखी 3 15. ठीक आहे. 3 5 3 चा 15. मग जर 56 मध्ये 15 ऍड केल्यावर आपलं किती उत्तर येईल? 56 मध्ये +15 ऍड केल्यावर आपलं उत्तर येईल 70. ठीक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आपल्या आजच्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन ऑन द बोर्ड बघा 4 3 5 14 55 आणि मध्ये काय ते आपल्याला माहित नाही, आणि 1643. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 4 गुणिले, बघा आपण आता 4 आणि 3 चा फरक डिफरन्स बघूया. बघा 4 गुणिले किती? 4 गुणिले 1 केलं वजा 1 केलं तर 3 उत्तर येतं. जर 3 गुणिले किती? 2 केलं आणि वजा 1 केलं तर 5 येतं. हे बघा 3 गुणिले 2 वजा 1. 5 गुणिले 3 केलं आणि वजा 1 केलं तर 14 येतं. 14 गुणिले 3 केलं आणि वजा 1 केलं, 4 केलं, हे बघा मल्टिप्लाय बाय 4 आणि वजा 1 केलं तर किती येतं? 55 उत्तर येतं. मग 55 गुणिले 5 केलं आणि वजा 1 केलं किती उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो? बघा 55 बरोबर. 55 मध्ये जर मल्टिप्लाय केलं 275 उत्तर येतं. ठीक आहे. 275 मध्ये -1 केल्यावर किती उत्तर येतं? 274 हे उत्तर येतं. ठीक आहे. तर मग आतलं आपलं उत्तर काय येईल? 274. ठीक आहे. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच माहितलंय. पुढील व्हिडिओमध्ये याचे नेक्स्ट क्वेश्चन पार्ट करूया. आपली बॅच नक्कीच जॉईन करा. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.